केसरकर हे माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत, परंतु केसरकरांनी सातत्याने गद्दारी केली. केसरकरांनी सातत्य पक्ष बदलल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा सत्यानाश झाला. अनेक कार्यकर्ते देशोडीला लागले, कारण दर 5 वर्षानंतर ते आपलं स्ट्रक्चर बदलतात. तुम्हाला सांगतो ना, पवारसाहेबांनी त्यांना आमदार केलं, पवारसाहेबांकडे गद्दारी झाली. उद्धवजींनी त्यांना आमदार केलं, मंत्रिपदावरती आणले. त्यांचं वक्तव्य ह्या चौकामध्ये होतं की उद्धवजींनी मला आयुष्यातला पहिला मंत्री केला, मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाहीत. हे दीपक केसरकरांचं वक्तव्य. बरोबर, त्यांच्या मुलीवरती गुंड पाठवत आहेत. गेले 25 वर्ष राणेसाहेबांवरती ते टीका करायचे. राणेसाहेबांचे गुंड त्यांच्या मुलीच्या हॉस्टेलवरती जातात म्हणून त्यांनी टीका केलेली आहे. हे माझं वक्तव्य नाही, दीपक केसरकरांचं. मग आज जे गळाभेटी घेत आहे ते काय होतं हे पहिल्यांदा त्याची उत्तर